पाहतो, परंतु स्वप्न पूर्ण करताना सर्वांची साथ लागते. अकॅडमीने सुद्धा तुम्हाला साथ दिलेली आहे. तुमचे स्वप्न होते, कसं यशस्वी आज पंख मिळाले तुम्हाला? सर, मी ज्यावेळेस अकॅडमीमध्ये आले होते त्यावेळेस माझं असं काहीच नव्हतं की मी करू शकते. पण ज्यावेळेस मला सरनी असं सांगितलं की बाबा तुम्ही करू शकता, मी अकॅडमीमध्ये अशी एन्क्वायरी करायला आले होते. पण एन्क्वायरी केल्यानंतर सर म्हणले की तुम्हाला असंच करावं लागेल, तुम्ही करू शकता. पुन्हा मी सरचं ऐकलं, पण म्हणलं त्याच्यानंतर पण नाही, आपल्याकडून नाही होऊ शकत. मॅरिड असल्यामुळे मला असं वाटत नव्हतं की मी करू शकते. आणि मिस्टरचं असं एक असं मनामध्ये शंका होती की मिस्टर पण सपोर्ट करणार नाही, कारण बाहेरची दुनिया मी कधी पाहिलेली नव्हती. मिस्टर बाहेर पाठवतील न पाठवतील याची पण थोडीशी मनामध्ये शंका होती. पण मिस्टर मला म्हणजे म्हणत होते की नाही, तुझी म्हणजे कॅपॅसिटी आहे तशी करण्याची. क्लासमध्ये आले, बोरकर सरनी मार्गदर्शन केलं. म्हणजे गरुड हा शब्दामध्ये एवढं बळ आहे की तो माणसाला एकदम असं लेवल पर्यंत आणून सोडतो. आणि माझी म्हणजे अशी लग्न झालेल्या मुली असे कधी टॉप मारू शकत्या, ही पण सगळ्यांच्या मनामध्ये एक खुन्नस असती की नाही, मुली मारू शकत नाही. पण मला ते रेकॉर्ड तोडायचं होतं आणि मी जालना जिल्ह्यामध्ये फर्स्ट येऊन ते रेकॉर्ड तोडलेलं आहे. आणि मला असं म्हणजे खूप असं अभिमान वाटतंय की मी गरुड झेपची स्टुडंट आहे. नाव मनीषा विनायक पुंगळे, जालना टॉपर. आणि आपल्या सोनवणे सरची अकॅडमी झाली म्हणजे तर पुऱ्या भारतामध्ये पसरलेली आहे. आणि मी म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी सरांचा आभार मानणार. सरांना शुगर व्हायची आता.